नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण कैरीपासून छान अशी आंबट गोड चटपटीत रेसिपी बनवणार आहोत। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर इथे मी एक कैरी घेतली आहे। आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार जास्तही कैऱ्या घेऊ शकता। तर हे कैरी धुवून घ्यायची आणि देठाकडील जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। आता ही कैरी आपण साल काढून घेणार आहोत। या कैरीचे साल नाही काढलं तरी चालते, पण मी काढून घेते। आता हे साल काढले कैरीचे आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे याच्या छोटे छोटे फोडी करून घेणार आहोत आपण। इथे मी कमी आंबटवाली कैरी घेतली आहे। अशा बारीक बारीक फोडी केल्या की शिजतात लवकर, त्यामुळे होईल तेवढं बारीक अशा ह्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत। तर ह्या फोडी आपण या गरम पाण्यामध्ये शिजायला टाकणार आहोत। आता एक 3 ते 4 मिनिटं ह्या पाण्यामध्ये फोडी आपण शिजवून घेऊ। छान अशा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या। आता आपण गॅस बंद करूया। इथे तुम्ही पाहू शकता कैरी छान अशी मऊसूत शिजली आहे। आता हे आपण एका चाळणीवरती किंवा पुरण चाळायची चाळणी असते त्यावरती हे काढून घेऊ। हे आपल्याला गाळून घ्यायचं। तुम्ही मिक्सरला देखील थंड झाल्यावर हे फिरून घेऊ शकता। असं आता हे मॅशरच्या सहाय्याने आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत, किंवा कुठल्याही भांड्यात तुम्ही हे असं काढून घ्यायचं आहे। असा छान स्मूथ याचा गर तयार होतो, पल्प याचा निघतो व्यवस्थित, आणि जे साल वगैरे किंवा कोईचा भाग आहे तो या चाळणीवर राहतो। आणि हे पटकनी होते बघा, जास्त भांडे न भरवता आपण पटकनी अशी याची पेस्ट तयार करून घेऊ शकतो। आपण संपूर्ण हा गर याचा जो आहे तो काढून घेतला आहे, आणि या चाळणीला जे लागेल आहे ते सुद्धा आपल्याला हे कढईत काढून घ्यायचं। आता ही गर काढून घेतलेली कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत। मध्यम आचेवरती आपल्याला हे शिजवायचं आहे। पुन्हा अगदी यामध्ये थोडंसं तूप देखील टाकायचं आहे। साधारण पाव चम्मच एवढं तूप टाकलेलं आहे मी, आणि साखर टाकायची आहे। आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे पाव किलो कैरीसाठी। कैरी किती आहे आणि त्या म्हणजे कैरीची चव कशी आहे, जास्त आंबट आहे का गोड आहे, त्यानुसार साखर घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता, म्हणजे कमी जास्तही घेऊ शकता साखरेचं प्रमाण। आता हे आपल्याला साखर यामध्ये छान मेल्ट करून घ्यायची, शिजवून घ्यायची आहे। आता हे 3 ते 4 मिनिटं आपण शिजवून घेतलं आहे। यामधली साखर पूर्ण अशी वितळली की मग यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकणार आहोत। तर इथे मी हिरवा कलर घेतला आहे। कलर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी देखील चालते, पण छान ही रेसिपी दिसण्यासाठी थोडासा अगदी फूड कलर टाकायचा आहे। इथे हिरवा कलर घेतला आहे बघा मी, तो सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा। मस्त असा कलर येतो आणि रेसिपी दिसायला सुद्धा छान आकर्षक अशी दिसते। आता यामध्ये आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकणार आहोत। इथे तुम्ही चिली फ्लेक्स देखील टाकू शकता, पण मी फक्त जिऱ्याची पूड आणि मीठ टाकून घेते। काळं मीठ टाकायचं आहे आपल्याला।
तर थोडंसं काळं मीठ टाकायचं, फार छान चव येते या मिठामुळे. तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही जे नॉर्मल आपलं पांढरं मीठ आहे ते टाकू शकता. आता हे छान मिश्रण आपलं तयार झालं आहे बघा. आता एखाद्या अशा प्लेटला किंवा अशा ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे. थोडंसं तूप लावून घ्या आणि छान असं हे पूर्ण ह्या, तुमच्याकडे ट्रे नसेल तर अशा प्लेटमध्ये देखील तुम्ही हे करू शकता. आणि तूप लावल्यामुळे हे निघायला सोपं पडतं म्हणून तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने. आता हे जे मिश्रण आहे ते आपण या ट्रेमध्ये टाकून घेणार आहोत. आणि संपूर्ण असं हे पसरवून घेणार आहोत किंवा असं टॅप केलं तरी पण ते होऊन जातं. एकसारखं असं हे करून घ्यायचं. आता प्लेटमध्ये जर टाकून केलं तर याचा छान असा पतला पापड तयार होईल. आता मी ट्रेमध्ये टाकून घेत आहे. तर याच्या छान अशा वड्या तयार होतील. तर हे संपूर्ण आपण काढून घ्यायचं अशा पद्धतीने या ट्रेमध्ये. आता हे छान असं एकसारखं करून घेतल्याच्या नंतर आपण हे फॅनच्या हवेखाली सुकवायला ठेवणार आहोत 1-2-3 तास. आणि नंतर उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. हे यावरती झाकण ठेवायचं किंवा आता फॅनच्या खाली ठेवल्याच्या नंतर झाकण ठेवायची गरज नाही. वरती गच्चीवर आपण उन्हामध्ये ठेवलं तर यावरती असा पतलं कापड ठेवा आणि मग सुकवून घ्या. तर इथे ना हे छानपैकी सुकलेलं आहे बघा. आपण याच्या कडा सोडून घेऊ आधी. उन्हात ठेवल्यामुळे काय होतं, पटकनी वाळतं हे आणि आपल्याला छान याच्या वड्या कट करता येतात. कडा मात्र आधी सोडून घ्यायच्या म्हणजे सहज हे निघतं. आता हे आपण एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. किंवा असं नसेल निघत तर सरळ ह्याच्या वड्या कट करायच्या आहेत बघा. मी ज्या पद्धतीने याच्या वड्या कट करत आहे ना त्या पद्धतीने वड्या कट करायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या याच्या वड्या कट करू शकता अशा पद्धतीने. आणि आता आपण ह्या काढून घेणार आहोत. तर एखाद्या चम्मचने किंवा उलथण्याने पण तुम्ही ह्या वड्या काढू शकता. तर मी इथे तुम्हाला हे वडी काढून दाखवते. छान अशा हा निघतात. अशाच पद्धतीने आपण त्या बाकीच्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊ. थोड्याशा अजून जास्त सुकल्याच्या नंतर ह्या मस्त निघतात. अशा अजिबात या ट्रेला चिटकत नाही. तर अशा ह्या आपण काढून घेऊ. आणि नंतर तर मी इथे संपूर्ण ह्या वड्या काढून घेतल्या आहे. तुम्ही ह्या छानपैकी स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही सहज 2 ते 3 महिने ह्या वड्या खराब होत नाहीत. खायला अप्रतिम लागतात. आंबट गोड झटपटीत अशा नक्की करून पहा. अशाच पद्धतीने आपण आंब्याचा पापडसुद्धा म्हणजे कैरीचा पापडसुद्धा बनवू शकतो. तर इथे मी वड्या बनवल्या, तुम्ही पापडही बनवून पहा. आणि हो कसा झाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.